आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। आज 13 तारखेला होळीची पेट दुपारी 3 वाजता पेटवण्यात आली। मान्यवर मुजावर यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली। पोलीस प्रशासनामार्फत होळीच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी जवळपास 350 लोकांचा बंदोबस्त बुलढाणा जिल्हा पोलीस दलामार्फत देण्यात आला। त्यामध्ये 2 DYSP, PI, PSI असे 36 अधिकारी, 250 कर्मचारी, 50 ते 60 महिला आणि 200 होमगार्ड असा मोठ्या प्रमाणाचा बंदोबस्त आज या ठिकाणी देण्यात आला होता। वाहतूक नियोजन करण्यासाठी वाहतूक कर्मचारी हे वेगळ्या देण्यात आलेले होते। आपण वाहतुकीचे नियोजन हे व्यवस्थित केलेलं आहे। सुमारे 2 ते 3 पार्किंग आपण या करण्यात आलं असून वाहतुकीचं कुठलीही अडचण या ठिकाणी भाविकांना निर्माण होऊ दिली नाही। तसेच तुम्ही मागे बघू शकता, संपूर्ण होळीला आपण मोठा बॅरिकेडिंग व मोठा परीघ करून होळीमध्ये कोणीही भाविक किंवा कुठलेही नुकसान कोणाचं जीविताचं होणार नाही याबाबत काळजी घेतली। तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतनं सदर होळीच्या दरम्यान किमान 10 पथकं आपण अशी तयार केली होती की चोरी पाकिटमारी यासाठी आपण निर्माण केली होती। ही पहिल्यांदाच आपण या सैलानी बाबा उरुसच्या दरम्यान ही निर्माण केली होती। त्यामुळे भाविकांचे जे आलेले होते त्यांचे मालमत्तेचं आपण संरक्षण करू शकलो। कुठलेही मोबाईल पॉकेटिंग किंवा चोरी अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या नाही। काही घडल्या असलेल्या तुरळक प्रमाणात घडल्या आहे। आपण महिला सेल इथं स्थापन केला होता, बालकांसाठी सेल स्थापन केला होता की जे हरवलेले महिला किंवा बालक आहेत त्यांचं तात्काळ त्यांच्या नातेवाईकांशी भेट व्हावी या दृष्टिकोनातून आपण सर्व हा प्रशासनामार्फत बंदोबस्त करण्यात आलेला आहे। संपूर्ण प्रशासन, जिल्हाधिकारी असतील, माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील यांच्या अधिपत्याखाली हा बंदोबस्त पूर्ण नेमण्यात आला। आतापर्यंत सर्व बंदोबस्त हा सुखरूप चालू आहे आणि अशाच बंदोबस्त हा चालू राहील याची आम्हाला खात्री आहे। महिला संरक्षणाविषयी सुमारे आपण 70 आणि महिला होमगार्ड 50 असे 110 महिला आपण इथं स्थापन केलेले आपला बुलढाणा बंदोबस्तमध्ये आहेत आणि त्या बंदोबस्त दरम्यान वेगळे पथक आपण महिलांसाठी केलेले आहे। महिला किंवा बालकांसाठी आपले वेगळे पथक आणि चाइल्ड हेल्पलाईनचं सुद्धा आपण इथे नियोजन केलेलं आहे। यामध्ये तक्रार नोंद होतात का की महिलांविषयी जे गैरप्रकार या ठिकाणी घडतात त्याविषयी काहीतरी जनजागृती केली जाणार का या यात्रेमध्ये? बरोबर, अशा प्रकारची आतापर्यंत कुठलीही तक्रार आलेली नाहीये, परंतु आपण स्वतंत्र इथे पोलीस स्टेशन निर्माण करत असतो, त्यामध्ये तात्काळ त्याच्यावर कारवाई आपण करत असतो। नमस्कार। वो कभी खाली नहीं जाता। कैसे कि इरादे से बड़े बनते ही बनकर टूट जाते। इरादे से बड़े बनते ही बनकर टूट जाते हैं। वही सैलानी आते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं। मन कहता सभी बाबा के चाहने वालों से अहले हदीस से पूछूंगा। दिगंबर शेलगाव दोन्ही वाट बघत आहे, एका ठिकाणी बसलेले आहे। आले आले आले